नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग मॅथ्स 1 मधील पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं युलर्स थेरमचं पुढील एक्झाम्पल असं आहे. इफ यू इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस 4y क्यूब एक्स स्क्वेअर डिवाइड बाय रूट एक्स फोर्थ प्लस 6y फोर्थ देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आणि पहिलं आपल्याला व्हॅल्यू विचारली आहे एक्स डॅबा यू वाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू वाय डॅबा वाय. आणि सेकंड व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर. आता बघा, आपण आतापर्यंत 10 एक्झाम्पल घेतलेत इलर्स थेरमचे. यामध्ये तुम्ही हे दोन्ही सुद्धा फॉर्म्युले पाहिले असतील. हे दोन्ही सुद्धा इलर्स थेरमचे फॉर्म्युले आहेत. सगळ्यात पहिलं या ठिकाणी आपण काय करणार सुरुवात, यू इज इक्वल टू कॉस इनव्हर्स याची आपली सुरुवात असते बरोबर. जे दिले ते आहे तसं लिहून घ्यायचं. एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस 4y क्यूब एक्स स्क्वेअर टोटल डिवाइड बाय एक्स फोर्थ प्लस 6y फोर्थ. यानंतर आता आपण काय करतो, तर राईट साईडला हा जो कॉस इनव्हर्स आहे याला आपण लेफ्ट साईडला घेतो. तो जर लेफ्ट साईडला घेतला तर त्या इनव्हर्सचा तो काय बनणार, नुसता कॉस. लेफ्ट साईडचा यू आहे तसा आणि ही ब्रॅकेटमधली व्हॅल्यू आहे तशीच. एक्स क्यूब वाय स्क्वेअर प्लस 4y क्यूब एक्स स्क्वेअर आणि टोटल डिवाइड बाय रूटमध्ये एक्स फोर्थ प्लस 6y फोर्थ आणि हे ब्रॅकेट कंप्लीट. यानंतर आपण काय करतो, तर या न्यूमरेटर मधनं एक्स कॉमन घेतो आणि डिवाइड मधनं सुद्धा एक आता एक्स कॉमन घेणार. पण या ठिकाणी आता वरती आतापर्यंतच्या एक्झाम्पल मध्ये आपण डायरेक्ट आहे तसा घेतलेला, पण या ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की इथं सुरुवातीला एक्सचा क्यूब आहे आणि नंतर एक्स स्क्वेअर मध्ये आहे. मग असा एक्स कॉमन घ्यायचा की जेणेकरून या ठिकाणी जो वाय स्क्वेअर आहे सुरुवातीला त्या डिवाइड मध्ये एक्स स्क्वेअर शिल्लक राहिला पाहिजे आणि इथला जो वाय क्यूब आहे त्या डिवाइड मध्ये एक्स क्यूब शिल्लक राहिला पाहिजे. मग बघा या ठिकाणी 3 आणि 2 म्हणजे समजा आपण 5, तर एक्स रेस टू 5 असं आपण कॉमन घेऊ शकतो न्यूमरेटर मधनं. तर हे मिळणार कॉस यू इज इक्वल टू हे आहे तसंच एक्स रेस टू 5. आणि आता डिवाइड मधनं जर कॉमन घ्यायचं म्हणलं तर इथं एक्स फोर्थच आपल्याला कॉमन घेता येईल, कारण या ठिकाणी वाय फोर्थ आहे. मग वाय फोर्थच्या डिवाइड मध्ये एक्स फोर्थ शिल्लक राहील. मग इथला एक्स फोर्थ जर आपण कॉमन घेतला तर तो या रूट मधून बाहेर पडणार आहे. मग रूट मधून जर एक्स फोर्थ बाहेर पडतोय तर तुम्हाला माहिती त्याचं काय बनून जाईल, फोर्थचा स्क्वेअर असं बनून जाईल बरोबर. आणि ब्रॅकेटमध्ये बघा आता काय मिळणार, हे वालं एक्स क्यूब इंटू वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स फिफ्थ हे असं घेता येईल एक्स रेस टू 5 प्लस 4y क्यूब एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स रेस टू 5 हे असं घेता येईल. टोटल डिवाइड बाय रूट मध्ये आता इथला पहिला एक्स रेस टू 4 कॉमन गेलेला आहे, तो रूटच्या बाहेर पडताना एक्स स्क्वेअर असा बनला. तो कॉमन गेल्यामुळे या ठिकाणी 1 शिल्लक राहील प्लस हे वाला 6. आणि आता हा वाय फोर्थ मधनं सुद्धा एक्स फोर्थ कॉमन गेलाय, तर तो त्याच्या डिवाइड मध्ये येऊन जाईल. आता जर आपण हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळणार, हा वाला इथला एक्स स्क्वेअर इथल्या वरच्या एक्स फिफ्थला जर डिवाइड झालं तर या ठिकाणी फक्त 3 शिल्लक राहतील बरोबर. नंतर इथला एक्स क्यूब याने जर या एक्स फिफ्थला जर डिवाइड केलं समजा, तिथं किती शिल्लक राहणार आहे, फक्त 2च एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर असं शिल्लक राहील. या ठिकाणचा एक्स स्क्वेअरने डिवाइड मधला एक्स फिफ्थला जर डिवाइड केलं तर काय मिळणार, इथं 3 एक्स शिल्लक राहतील म्हणजे एक्स क्यूब असं शिल्लक राहील. मग आपल्याला या ठिकाणी काय मिळतंय, कॉस यू इज इक्वल टू इथं एक्स क्यूब असं शिल्लक आहे ब्रॅकेटमध्ये वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 4y क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब टोटल डिवाइड बाय रूटमध्ये 1 प्लस 6y फोर्थ डिवाइड बाय एक्स फोर्थ आणि हा ब्रॅकेट कंप्लीट हे असं शिल्लक आहे. आता यानंतर आपण काय घेतो, सगळ्यात महत्वाचं कॉस यू इज इक्वल टू एक्स क्यूब आहे तसं ब्रॅकेट मधली जर तुम्ही व्हॅल्यू बघितली, ज्या ठिकाणी वाय स्क्वेअर आहे त्या ठिकाणी डिवाइड मध्ये एक्स स्क्वेअर मिळालेला आहे. ज्या ठिकाणी वाय क्यूब आहे डिवाइड मध्ये एक्स क्यूब मिळालेला आहे. आणि ज्या ठिकाणी वाय फोर्थ आहे डिवाइड मध्ये एक्स फोर्थ आहेच. मग याला आपण डायरेक्टली एफ ऑफ वाय डिवाइड बाय एक्स असं घेऊ शकतो. या इक्वेशन वरनं बघा आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतात. कोणत्या, तर सगळ्यात पहिली मिळती एफ ऑफ यू, जे की हे लेफ्ट साइडला आहे बघा. तो आहे एफ ऑफ यू म्हणजे कॉस यू, अशी ही पहिली व्हॅल्यू आपल्याला मिळून गेली. आणि दुसरं एक्स ची जी पॉवर आहे ते आहे स्मॉल एन. स्मॉल एन इज इक्वल टू 3. अशा आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या. तुम्हाला आता माहिती आहे की आपण या दोन व्हॅल्यू या इल्यूज थिअरमच्या या पहिल्या फॉर्म्युलेमध्ये यूज करतो बघा. हे जे आपल्याला पहिलं जे त्यांनी फाइंड करायला विचारले, एक्स डॅबा यू वाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू वाय डॅबा, तर त्यामध्ये आपण हे वालं यूज करतो. तो फॉर्म्युला कसा आहे, सगळ्यात पहिला आपण तो फॉर्म्युला लिहून घेऊयात. तो असा असतो बघा, एक्स डॅबा यू वाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू वाय डॅबा वाय इज इक्वल टू
स्मॉल एन एफ ऑफ यू डिवाइड बाय एफ डॅश यू असा हा फॉर्म्युला आहे. जर तर यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज घेतल्या ज्या की आपल्याला मिळाल्या बघा स्मॉल एन 3 मिळालेला होता बरोबर. एफ ऑफ यू हे आपल्याला मिळालं आहे कॉस यू आणि डिवाइड मध्ये आहे एफ डॅश यू म्हणजेच या कॉस यू चं डेरिव्हेटिव्ह. आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन आणि हा यू आहे तसा. आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. तर हा 3 आहे तसा येऊन जाईल. कॉस डिवाइड बाय साइन म्हणजे मिळतं कॉट पुढे यू आणि हे डिवाइड मधलं मायनस साइन या ठिकाणी मिळून जाईल बघा असं हे आपल्याला सोल्युशन मिळतंय. हे पहिलं जे त्यांनी विचारलं होतं पहिल्याचं आपल्याला सोल्युशन मिळालं. आता आपण काय करतो इल्युर्स थेरम मध्ये या पहिल्या फॉर्म्युल्यामधून जे सोल्युशन मिळणार आहे त्याला आपण घेतो जी ऑफ यू. मग जी ऑफ यू मिळाले -3 कॉट यू आणि हे आपण कुठे यूज करतो तर जो आपला सेकंड फॉर्म्युला आहे की जे त्यांनी सेकंड व्हॅल्यू आपल्याला विचारलेलं आहे त्यामध्ये यूज करतो. तर तो सेकंड नंबरचा आपला फॉर्म्युला काय आहे एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डिवाइड बाय डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल टू हे जी ऑफ यू ब्रॅकेटमध्ये जी डॅश यू -1. आता जी ऑफ यू म्हणजेच बघा या ठिकाणी आपल्याला पहिल्यातनं मिळालेलं आहे की -3 कॉट यू ते आपण या ठिकाणी घेणार आणि ब्रॅकेटमध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह. तर जी ऑफ यू काय आहे -3 कॉट यू ब्रॅकेटमध्ये. आता जी डॅश यू म्हणजेच या जी ऑफ यू चं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच या -3 कॉट यू चं ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. -3 कॉन्स्टंट आहेत ते आहे तसे येतील. कॉट यू चं डेरिव्हेटिव्ह काय आपल्याला मिळतं तर मायनस कोसेक स्क्वेअर यू बरोबर ब्रॅकेट कंप्लीट आणि हे -1 आहे तसं. आता ह्यांनी असं आपल्याला याची कोणती व्हॅल्यू प्रूव्ह करायची, कोणत्या व्हॅल्यू पर्यंत जायचं हे काही सांगितलं नाहीये. मग फक्त सिम्पली ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यूला फक्त ते मायनस मायनस ते फक्त आपण प्लस करून टाकायचं. फक्त तेवढं सिम्प्लिफाय करायचं. मग बघा याचं काय मिळून जाईल -3 कॉट यू आहे तसं ब्रॅकेटमध्ये हा -3 कोसेक स्क्वेअरला मल्टिप्लाय होऊन जाईल. तर मायनस मायनस मिळणार +3 आणि हे पुढचं कोसेक स्क्वेअर यू -1. तर बघा हे असं आपल्याला ह्याचं आन्सर मिळतंय. जर त्यांनी अजून काही याच्यामध्ये प्रूव्ह करायला सांगितलं असतं, तर आपण हे कोसेक स्क्वेअर यूला प्लस कॉट स्क्वेअर यू असं घेतलं असतं आणि ते अजून सिम्प्लिफाय केलं असतं. पण ह्याने फक्त याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. प्रूव्ह कोणतीही व्हॅल्यू करायची नव्हती. तर हे झालं या आपल्या विचारलेल्या इल्युर्स थिअरमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन.